दृष्टी टाकता क्षणीच महामोह रूप काळ सर्पाचे विष झाडू शकतो असा तो भगवान श्रीकृष्ण रूपी गारुडी हाकेस रस्ता रक्षणासाठी आलेला होताच की हो. सर्पाला डुलाय लागला सर्प तर गारुडी काय करतो, त्याचं विष थोडंसं कमी करून त्याला डुलाय लावतो, त्याचं विष कमी करतो. अशा प्रकारे या मोहलहरी अर्जुनाला उत्पन्न झाल्या, विकार उत्पन्न झाले, शरीर मन थरथर कापायला लागलं, भ्रमिष्ट बुद्धी झाली. हा गारुडी स्वतः भगवान तिथे आला की हो असं भगवान ज्ञानेश्वर सांगतायत आपल्याला. तैसिया पंडू कुमाराच व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावश्यावलीळा रक्षिला आता. आणि इकडे संजय देखील म्हणतोय त्यावेळी मोहविषाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभत होता. त्याच वेळी तो श्रीहरी आपल्या कृपा किरणांनी आता सहज रक्षण करील. अवलीळा सहज लीलयेने भगवान त्या मोहापासून त्याला सोडवतील. एकच मोह उत्पन्न झाला, आपल्याला सगळे विकार आहेत. एक विकार उत्पन्न मोह झाला तर भगवंताला अवतार घ्यावा लागला. आपल्यासाठी 5-5, 7-7 भगवंत पाहिजेत, कारण क्रोधही आहे. जसं एक पोरगी होती, म्हणले कशी काय पोरगी, नाही दिसायलाच हे, म्हणले काय हरकत नाही. बरं कशी काय, काही नाही म्हणले, थोडी रागीट आहे. असं का, बरं अजून, नाही थोडी धीटही आहे, ऐकतही नाही, थोडी आहे, बरं अजून, नाही नाही तामसी फार आहे, क्रोधाला ना आवरतच नाही, नाही बाकी चांगली आहे, बरं अजून, केव्हाही उठून माहेरी निघून जाते. एखाद्या वेळेस बरं का असं झालं तर अरे चालेल, आपल्या सगळं असंच आहे. मोह आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, काय नाही. किती अवतार पाहिजेत आपल्यासाठी. ऐसिय तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीला रक्षील. आता भगवान त्याचं रक्षण करेल. मनोणी तो पार्थू मोहफणी ग्रस्तू म्या मणितला हे तू जाणोनिया. तो पार्थ मोहरूपाने गिळलेला आहे, ही त्याची दशा मनात आणून मी हे रूपक केले आहे.